नाशिक शहरातील श्रमिक नगर गंजमाळ सर्वे नंबर 217 एकूण क्षेत्र 3974.45 चौरस मीटर टीपी स्कीम प्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्लम घोषित आहे। त्यानुसार सर्व ठिकाणाच्या रहिवाशांना भाडे व सर्व चार्जेस आकारणी केले जाते। त्यानुसार जवळपास 1982 पासून ते करपात्र रहिवासी सदर झोपडपट्टी रहिवाशांना वारंवार प्रशासनाकडून नोटीस काढून त्रास दिला जाते। सदर रहिवाशांना त्या सरकारी आवास योजनेच्या अंतर्गत घरकुले महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी व त्यांचा राहण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी विनंती आम्ही करीत आहोत व ते शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी विनंती। नाशिक शहरातील मध्यवस्तीत गरिबांना शिक्षण घेणे अतिशय दुरापास्त झाले। त्या सर्वांना सज्ञान करणे व शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे, परंतु या दाट असलेल्या गरीब वस्तीत भालेकर हायस्कूल व मैदान व विद्यानिकेतन 1 या महापालिकेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। त्या ताबडतोबीने सुरू व्हाव्यात व गरिबांना मोफत शिक्षणाची सोय व्हावी अशी आम्ही पालिकेकडे विनंती करते। महापालिका क्षेत्रातील सर्व भागांमध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेने पाणी, ड्रेनेज व इतर केबल टाकण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मोडतोड करून वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले। त्या दर्जाहीन कामाची ताबडतोबीने चौकशी झाली पाहिजे। त्यामध्ये अनियमितता व निकृष्टपणा याची जबाबदारी स्मार्ट कंपनी व ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवून शास्ती करण्यात यावी व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे। कालिदास कला मंदिर व नेहरू उद्यान येथील नवीकरणाच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून चांगले उद्यान बंद करण्यात आलेले आहे। या कामांची देखील चौकशी करण्यात यावी। 24 तास पाण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटीने केलेले काम हे अतिशय बेजबाबदार पद्धतीने केले असून त्याचा परिणाम सर्व शहरांमध्ये पूर्वी असणारा पाणी पुरवठा अतिशय अनियमित झाला असून अर्धा तास सुद्धा शुद्ध पाणी शहरात येत नाही, किंबहुना अनेक ठिकाणी घाण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध होत आहे। याची चौकशी व्हावी व स्मार्ट सिटीने केलेल्या अशा कामांमुळे सदरचे प्रश्न निर्माण झाले असून त्याची चौकशी करण्यात येऊन संबंधितांना शास्ती व्हावी अशी मागणी आम्ही करीत आहोत। अरुणा, वरुणा, नंदिनी, वालदेवी, सरस्वती अशा अनेक नद्या गंगा गोदावरीमध्ये विलीन होतात। शहराच्या भागातून जाणाऱ्या या नद्यांचे स्वरूप आता नाल्यांचे झाले असून या नद्यांच्या पात्रामध्ये व पूर नियंत्रण रेषेमध्ये अनेक बेकायदेशीर बांधकामे करण्यात येते। गोदावरी नदी तीरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आजही बांधकामाच्या परवानगी दिल्या जात असून त्या सर्वांच्या परवानग्या निरा व पूर नियंत्रण कायद्यानुसार नियंत्रित करून सदर बांधकामे ताबडतोबीने काढून टाकण्यात यावी। सर्व नदीपात्रांमधील सोडलेले गटार बंदी करण्यात येऊन नदीपात्राचे लांबी, रुंदी व खोली संरक्षण करून त्या मोकळा करण्यात याव्या। त्यावर बांधण्यात आलेले सर्व प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम ताबडतोबीने काढण्यात यावे व गंगा प्रदूषण थांबवून पाण्याचा मूळ स्रोत चालू करण्यात यावा। नाशिक शहरातील महात्मा फुले मंडई ही महानगरपालिकेची अधिकृत गरिबांसाठी असलेली मंडई तिचे ताबडतोबीने नूतनीकरण करण्यात यावे। नाशिक शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची झालेले करार तपासून पाहण्यात यावे। गेल्या 25 वर्षांपासून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसून हे अतिशय वाईट अवस्थेत आहे। हे शहर आजही हागणदारी मुक्त झाले नाही याचे दुःख वाटते। अनेक शौचालयांमध्ये तुटलेले दरवाजे, खिडक्या व सीट्स तसेच या भागात अनेक ठिकाणी पाणी देखील नाहीये, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे। महिलांच्या शौचालयामध्ये देखील दरवाजे नसल्याने कुचंबना होते, याची दखल प्रशासनाने गंभीरतेने घ्यावी। आउटसोर्सिंगच्या नावाखाली शहरामधील सर्वच कामांचे खासगीकरण होत असून ठेकेदारीपासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पोहोचला जाते। त्यामुळे त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व महानगरपालिका ठेकेदार मुक्त करण्यात यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत। आमच्या मागण्यांचा विचार महानगरपालिका शासनाने, प्रशासनाने व आयुक्तांनी करा ही विनंती। या प्रसंगी नाशिक वाचवा या आंदोलनाचे कृती समितीचे अध्यक्ष माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी आयोजित केलेल्या निदर्शनास खासदार शुभताई बच्चाव, शरद आहेर, आकाश छाजेड, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, उद्धव पवार, जुली डिसूजा, सीमाताई बागुल, प्रीतीताई बागुल, सुरेश कबाडे, आशिष बागुल, बापू सातपुते, जितेंद्र बागुल, वसंत मणियार, अब्दुल्ला खान, इम्रान शेख, शहाबाद शेख, शबनम शेख, शबाना शेख, नंदा पवार, इरफान मिस्त्री, प्रसाद बागुल, विद्येश लाड, रुपेश धनगर, प्रशांत लाड, तरुण खत्री, सोनू खत्री व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। गटारी पूर्ण भरलेले असताना ती साफसफाईची यंत्रणा नाही, ठेके दिले जातात। ठेके कालच मला कळालं, गोड फवारणी दूर तर दिसत नाही, फवारणी दिसत नाही, पण डासांचं साम्राज्य संपूर्ण शहरभर आहे। आणि आता परत त्यांना 100 लोक वाढून दिल्या जाईल। कशासाठी? फक्त बिलिंग। मी सभागृह नेता असताना, आपलं राज्य असताना आपण 9 कोटीमध्ये अख्ख्या शहराचा तेल कचरा उचलत होतो। नावाचा ठेकेदार होतो, मला अजूनही आठवतो।
स्टँडिंग कमिटीवर जेव्हा बिलिंगला यायचं तेव्हा, परंतु आज 367 कोटी रुपये खर्च होत आहे आणि या वॉटरगेटच्या माध्यमातून एक मोठा भ्रष्टाचाराचा डाकू या शहरात लूटमार करणारा महापालिकेमध्ये आलेला आहे आणि त्यांचं वारंवारपणे आजपर्यंत 750 लोक भरून. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.